आज तर आपल्या गाडीला ऑर्डर होता. तर का म्हणता पोट्टे हो, सकाळी सकाळी आंघोळ करून मी आलो काकाच्या घरी. काकाच्या घरासमोर गाडी लावून दिली. काकाची तयारी व्हायची होती म्हणून हनुमान बाण लावून घेतला. सगळ्याची तयार झाली आणि गाडीमध्ये बसले. गाडीमध्ये गाणे लावले. आम्ही निघलो चारगावला ज्यासाठी. गाव पाहता पाहता आम्ही बच्चेरात पोहोचलो. बच्चेराच्या 2-3 किलोमीटर समोर न जात चारगाव आला. तिथं पोहोचून सगळे गाडीच्या खाली उतरले. गाडी रोडाच्या साईडला लावून सगळे आले आपल्या रिलेटिव्हच्या घरी. तिथं चहा पाणी घेतला. त्यांच्या घरून निघून आम्ही आलो आद्याच्या घरी. आद्याचं चिकन चोपडा होत होता. आपली पण किस्मत चमकत नव्हती म्हणून ह्या पावडरनं आपला थोबाड चमकून घ्या म्हणलं. थोबाड तर आपला मग चमकतच राहील. पहिले आलो मी आपल्या प्रोग्राम मध्ये. तिथं जाता जेवण आपल्याला नाश्ता भेटला. आकुड हाताने मोबाईल पकडून दुसऱ्या हाताने नाश्ता खाऊन घेतला. मग आपल्याला चाय भेटला. चाय पिऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम खतम झाला आणि जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली. मग बसलो आपण जेवण करायला. जेवण केलं आणि आम्ही आलो फिरायला ज्यासाठी. गाडीमध्ये बसून आम्ही आलो चारगावच्या तळ्यावर. आपल्या भाऊनं नाश्त्यामधला लाडू आणि जेवणामधली जिलेबी जास्त खाल्ली म्हणून बॉटल घेऊन नैसर्गिक वातावरणात गेला. तिथून निघून आम्ही आलो आपल्या गाडीपाशी. गाडीपाशी येत नाही तर सगळे आपली वाट पाहत होते. त्यांनी आपल्या गाडीमध्ये बसवलं. आता आम्ही जातो आपल्या घराकडे. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.